ज्योतिर्लिंगाची स्थापना कशी झाली तुम्हाला माहितीये का? तर घडले असे होते की सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव आणि पालनकर्ते विष्णुदेव यांच्यामध्ये एकदा वाद सुरू होता की सर्वात श्रेष्ठ कोण आहे. तेव्हा भगवान शंकर एका अखंड आणि विशाल प्रकाशाच्या स्तंभामध्ये प्रकट झाले. हा स्तंभ आकाशापासून पाताळापर्यंत पसरलेला होता. भगवान शंकरांनी दोघांनाही स्तंभाची सुरुवात आणि अंत शोधायला सांगितले. भगवान विष्णूने प्रयत्न केला आणि येऊन सांगितले की त्यांना अंत सापडला नाही. पण ब्रह्मदेवाने असत्य सांगितले की त्याने स्तंभाची सुरुवात पाहिली आहे. भगवान शंकर ब्रह्मदेवाच्या असत्यामुळे क्रोधित झाले आणि त्यांना श्राप दिला की यापुढे कोणीही तुमची पूजा करणार नाही. आणि तसंच घडत आहे. या स्तंभाची सुरुवात आणि अंत कोणालाही सापडली नाही आणि हा दिव्य प्रकाश जगभर पसरला. काही ठिकाणी या ज्योतीने भूमीवर स्पर्श केला आणि तिथेच ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. ज्योती म्हणजे प्रकाश किंवा तेज आणि लिंग हे शिवाचं एक प्रतीक आहे. ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शिवाचं तेजोमय प्रतीक. शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगामध्ये काय अंतर आहे? तर शिवलिंग हे मानव निर्मित आहे आणि ज्योतिर्लिंग हे स्वयं भगवान शिवांनी स्थापित केलं आहे. अपकमिंग व्हिडिओज मध्ये आपण 12 ज्योतिर्लिंगांबद्दल बोलणार आहोत. ते पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे तर तुम्हाला माहितीच आहे.